जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. ते सुद्धा थेट महाबळेश्वरवरून छानपैकी बाल्कनीमध्ये मी उभी आहे आणि समोर नजारा बघाल तर खूप छान आहे. सकाळी सकाळी प्रसन्न वाटतंय आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन मी दाखवते तुम्हाला आता होम टूर, एक हॉटेल टूर छोटासा असा. आणि हे बघा, आणि रात्रभर आम्ही मॅच पाहिली आणि सकाळी उठून मग लेट झालं झोपायला, तरी आम्ही एक 7 सव्वा 7पर्यंत उठलो आणि ही लाईट वगैरे मी ऑफ केली. देन फ्रेशनअप झालो. बट त्याच्या अगोदर हे बघा, इकडे डार्क फॅन्टसी बिस्किट रात्री खाल्ला होता आणि हे जे आहे ना, ही बिअरची बॉटल आहे आणि त्याच्यावर वर्क केलं आहे प्लास्टर ऑफ पॅरिसने. ते मी सगळं दाखवते आहे. आणि हे फुलं जे होते फ्लॉवर्स ते रेडीमेड होते, बट बाकीचं त्यांनी होममेड केलं होतं. आणि प्रत्येक या हॉटेलमध्ये प्रत्येक रूममध्ये हे ठेवलं होतं त्यांनी मस्तपैकी साईड टेबलला. सो बाहेरचा नजारा बघाच तुम्ही. आणि आता आम्ही थेट निघणार होतो गोवा, टुवर्ड्स गोवा साईड जाणार आहोत आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतेच. बाहेरचा नजारा बघा, खूप छान आहे. आणि बाईकने जायचं, बाईक राईडने जायचं म्हटल्यावर तयारी तर फुल करावी लागते आणि त्यासाठीच 15 to 20 मिनिट्स जातात. सो खाली येऊन अमोल तयारी करत होते त्यांचे, तोपर्यंत मी हे पटकन असं क्लिक घेतलं, शूट घेतलं. आणि हे बघा, आम्ही आता निघालेलो आहोत. बट इकडे आम्ही रात्री येऊन गेलो होतो. काही क्लिप्स माझ्याकडून डिलीट झाले आणि काही क्लिप्स ॲक्च्युली डिलीट म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटलं की मी अपलोड केलेलं आहे ते, आणि असं समजून ते डिलीट करण्यात आले माझ्याकडून चुकून. आणि हा बघा, नजारा किती छान दिसतंय. आणि इथे ना गाडी मी स्लो करायला सांगायची. असं काही मला दिसलं की मी सांगायची स्लो, गाडी प्लीज स्लो असं बोलायची मी फक्त, कारण गाडी फुल स्पीडला असायची, पण मी अमोलला सांगायची स्लो करा म्हणून. आणि मग पुढे जाऊन आम्ही थोडंसं खाण्यासाठी, पेटपूजासाठी थांबलो. बट ब्रेकफास्ट करायचा होता. निघता वेळेस आम्ही ब्रेकफास्ट नव्हता केला. आम्ही डिरेक्टली थोडं पुढे येऊन, म्हणजे हायवेवर येऊन ब्रेकफास्ट केला. सो इकडे साईडला एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि ब्रेकफास्टला शक्यतो वडापाव, समोसा हे सगळं इच्छा होती. बट मेदू वडा, अमोलचं म्हणणं होतं की हेल्दी काहीतरी खाऊ. आणि टप्प्याटप्प्याने आम्ही खात होतो, म्हणजे आम्ही कंटिन्युअसली खात होतो. जिथे आम्ही थांबत होतो तिथे आम्ही खात होतो, पण पोट भरून नव्हतो खात. त्याचं मागचं कारण असं की पोट भरून खायचं आणि नंतर आपल्याला सुस्ती येते आणि मग आपण कंटाळतो. आणि ते खाऊन झाल्यानंतर पण पुढे येऊन आम्ही थोडं थांबलो आणि छास वगैरे प्यायलो. आणि त्याशिवाय दही वगैरे पण घेतलं होतं, सॉरी लस्सी घेतली होती, लस्सीसुद्धा पिलो. आणि हे बघाच तुम्ही. आणि शॉर्ट व्हिडिओ मी काढते ना, त्यासाठी मी उभी व्हिडिओ करते. सो त्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला पुढे या व्लॉगमध्ये बघायला मिळतीलच, कारण खूप सारे व्हिडिओज असे आहेत ना की जे मी, हे बघा आता दिसतंय तुम्हाला, पुढे अजून आलो होतो आणि त्यानंतर चिकू शेक, पायनॅपल शेक घेतलं होता. त्यानंतर पुन्हा डोसा वगैरे खाल्ला. त्याशिवाय चिकन चिली वगैरे आहे ही, हे सगळं खाल्लं. आणि हे सगळं आहे ना, मी तुम्हाला जसं सुरुवातीलाच म्हणाले की टप्प्याटप्प्याने खात होतो, पोट भरून असं नाही, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही खात होतो. आणि इथे घेतलेलं आहे मी मटका कुल्फी. त्याशिवाय अमोलने जिरा सोडा घेतला होता. आणि त्यानंतर डिरेक्टली गोव्याला आमच्या फर्स्ट हॉटेलमध्ये आम्ही पोचलो. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही डिरेक्टली आलेलो आहोत आत्ता महाबळेश्वरवरून गोव्यामध्ये. रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या टाईमला आम्ही आलेलो आहोत. सो आता जास्त काही बोलत नाही मी, फ्रेशनअप झाले आणि डिरेक्टली आता आम्ही कुठे चाललेलो आहोत, काय काय करते आहे, काय काय एन्जॉय करणार आहोत, थोडंसं काही एन्जॉय करणार आहोत, जास्त काही रेडी पण झालेलो नाही आहोत. सो जे काही करणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता अमोल मी निघतो आहे. सो चलो दाखवते तुम्हाला मी. आणि परफ्यूम मारतात मला समाधान करून घेते अमोलचं. कधीपासून त्याचा परफ्यूम पकडून येत, कारण त्यांना परफ्यूम मारायचं आहे म्हणून. सो एनिवे, चलो भेटूयात आपण. सी यू. बाहेर कॅन्डल लाईट डिनर अमोलची खूप इच्छा आहे, त्यामुळे कॅन्डल लाईट डिनरला आलो आणि खूप छान एन्जॉय केलं. त्याशिवाय हा हॉटेल आम्ही यासाठी बुक केला होता कारण आम्हाला एक कलंगूट बीच जवळ होता. त्याशिवाय टिटॉज होता जो नियरबायच होता. येताना टिटॉजमध्ये सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं, जे शूट नाही घेऊ शकले. आणि इकडे डिनरला बघाच, हा पॉम्फ्रेट थाळी मागवली होती, पण त्याच्यामध्ये होता बटाटा. आणि साईडला जसं बटाटा पाहिला तसं अमोलचा मूड ऑफ झाला. त्यांना असं वाटलं अरे यार इकडे पण बटाटा. आणि चिकन पकोडे होते. बट येस, ऑसम होतं, तसं जेवण तर टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही सुपर मार्केटमध्ये आलो आणि इकडे येऊन आम्ही खूप खाऊ घेतला, कारण असं नको व्हायला की आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपल्याला भूक लागते, कारण आपण काय बनवूसुद्धा शकत नाही तिकडे. त्यामुळे आम्ही घेऊन ठेवलं होतं, कारण इकडे आम्ही गोव्यामध्ये 4 to 5 days थांबणार होतो, स्टे करणार होतो, त्यामुळे घेऊन ठेवलं. आणि ते पण आहे ना, असं अमोलला थंड घ्या, खाऊ घ्या याची खूप आवड आहे त्यांना पहिल्यापासून, त्यामुळे त्यांनी ऑफकोर्स खूप घेतलंच खाऊ. आणि मग आम्ही चालू केलं घरी येऊन खायला. आमचे म्हणजे डिनर झाला होता तरीसुद्धा आम्ही चालू केलं. आणि ही हॉटेल टूर बघा,
एकदम सिंपल आणि सोबर असा हॉटेल होता हा, कारण आम्ही कलंगूट बीचजवळ घ्यायचा होता आम्हाला. बट याचा रेट खूप जास्त होता कारण तो बीचच्या नियरबायच होता त्यामुळे. आणि त्यानंतर हॉटेल आम्ही दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे चेंज करणार होतो. सो इथे आम्ही आलो रिसेप्शनमध्ये. अमोल करतात चेक इन, आणि चेक इन केलं आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन पुन्हा आम्ही चिल केलं. नेक्स्ट डे होता हा. पुन्हा आम्ही आमचा तो खाऊ होता राहिलेला तो खाल्ला, कारण ब्रेकफास्टला वगैरे जायचं होतं बट थोडा लेट होणार होतं. त्यामुळे मग इकडे आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा आम्ही हा खाऊ खाल्ला. आणि हे बघा, हे काय होतं मला याचं नाव आठवत नाही, बट एवढं टेस्टी, एवढं यम्मी होतं ना. आतमध्ये ते जेली टाईप होतं, ते खूप छान लागत होतं. बघाच. हॅलो एव्हरीवन, तर आम्ही आलेलो आहोत आता आमच्या नवीन रूममध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं, ॲक्च्युली तो रूम आम्हाला कलंगूट बीच जो आहे म्हणजे टिटॉस त्याच्या बाजूला हवा होता. त्यामुळे आम्ही जस्ट एक 1 नाईटसाठी घेतला होता. म्हणजे रात्री आम्ही पोहोचलो, त्याच्यानंतर फक्त त्या रात्री आम्ही राहण्यासाठी तिथे घेतलं होतं. पण नेक्स्ट डे म्हणजे आज मॉर्निंगलाच आम्ही इथे चेकिंग केलेलं आहे. आणि हा हॉटेल कसा आहे, रूम्स कशा आहेत हे मी तुम्हाला टूर जी आहे ती मी नक्कीच देते. बट मी आता चाललेली आहे बाहेर. सो बाहेर जाऊन काय काय करतोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कारण असं आहे की बाहेर थोडं एन्जॉय करायचं आहे, आणि सगळ्या काही गोष्टी जर नाईटलाच केल्या तर मग दिवसा एन्जॉय करायला मिळत नाही आणि फोटोजसुद्धा छान येत नाही, आणि त्यामुळे चाललेलो आहोत बाहेर. सो मी टूर वगैरे जी आहे ती तुम्हाला नंतर देते, आणि आता जाते आणि भेटते, आणि आपले व्लॉग्स आणि व्हिडिओज आता येत जाणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सी यू. हे बघा, जेव्हा रूमच्या बाहेर आलो आम्ही, म्हणजे आमच्या हॉटेलमधला जो आमचा रूम होता त्याच्या बाहेर, तर हा पूर्ण हॉटेल आहे. ॲक्च्युली रिसॉर्ट आहे हा. स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये 2, आणि समोर रेस्टॉरंटसुद्धा आहे. सो आता आम्ही चाललो आहे खाली, आणि अमोल आणि मी गप्पा काय सोडत नव्हतो. ॲक्च्युली ते रूम लॉक करतायत, आणि तरीसुद्धा गप्पा आमच्या संपत नव्हत्या. आणि मला ॲक्च्युली हा रिसॉर्ट एवढा आवडला ना, कारण नीटनेटका क्लीन होता, आणि ॲक्च्युली त्यांच्या नेसेसरीवाल्या आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या सगळ्याच गोष्टी. आयरन वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केली होती. त्याशिवाय कॉफी, फ्रीज, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यातल्या आपण काही गोष्टी यूज करतो, काही नाही करत. आणि लिफ्टसुद्धा होती त्यांची, त्यामुळे सगळ्या गोष्टी सोयीस्कर होत्या. आणि हा रिसॉर्ट मला खूप आवडला, कारण आम्ही गोव्यामध्ये जवळजवळ 3 हॉटेल्स चेंज केले आणि तिन्हीसुद्धा मला आवडले. बट पहिला जो होता तो काही खास नव्हता. सोयीसुविधा आपण म्हणू शकतो, ते काही एवढं खास नव्हतं. बट टिटॉसच्या बाजूला होतं, त्यामुळे आम्ही जस्ट फॉर 1 डे बुक केला होता, आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही गेलो लंचसाठी. लंचला तर आलो, पण खरं सांगू का, ब्लॅक पेपर फ्लेवर्डमध्ये चिकन चिली होती, ती एवढी काही खास नव्हती. खरं तर ना, ॲक्च्युली मला जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे, तर हे चिकनचे पीस मला वेगळे लागले आणि मला असं चावत पण नव्हते. सो इच्छा नाही झाली, मी नाही खाल्ली. आणि इथे बिर्याणी मागवली होती, सी फूड बिर्याणी होती, छान होती. म्हणजे त्यातली जी ग्रेव्ही होती ना ती खूप ऑसम होती, आणि खूप होती ग्रेव्ही त्यांनी दिलेली. बासा फिश ॲक्च्युली ते लोक त्याच्यामध्ये ॲड करतात, आणि प्रॉन्ससुद्धा होते, एगसुद्धा होतं. सो ऑसम होतं. आता आम्ही आलेलो आहोत चापोरा फोर्टवर. हे बघा, पण दुपारचा टाईम आहे त्यामुळे ऊन खूप लागतं आहे. मित्रांनो, हे बघा, आम्ही आलो आहे चापोरा फोर्टला, आणि या मॅडम बघा काय करतायत, काय उद्योग करतायत बघा. हे बघा, कुठे ना कुठे चढायला बघतं. ते बघा, चढायला जमत नाही तरी पण आहे आपलं चढायचं. म्हणू काय करते, इथे फोटो बसतील, बॅकग्राऊंड छान आहे. बॅकग्राऊंड छान आहे, बघू कसं आहे. कुठे चढत होतीस तू? चढत नाही, चढ ना. ट्राय करते. चढ ना वरती, चढ ना. जमत नाहीये, चढ चढ हाईट खूप आहे. चढ चढ. हा बघा, हा बॅकग्राऊंड घ्यायचा होता, आणि फोटो बघा कशी उलटी काढते. ते बघा, उलट नाही काढत, हे बघा, उलट नाही काढत ड्यूट. मला हा बॅकग्राऊंडमध्ये आमिर खानचा मूवी आहे, कोणता तो अमोल, ते शूट झालेलं इकडे. दिल चाहता है. दिल चाहता है, येस. त्याचं शूटिंग इकडे झालं होतं, आणि छान आहे, ओके ओके आहे हा फोर्ट. बट फक्त एवढंच आहे की थोडंसं वर चढून यायला लागतं, आणि उन्हाच्या टाईमला तुम्ही आलात तर थोडंसं डिफिकल्ट नक्कीच जाईल. सो आता आपण निघतो आहेत. खूप सारे फोटोज आणि खूप सारी मजा केलेली आहे, एन्जॉयसुद्धा केलं, आणि आता आपण निघतो. चलो.
थकून आलो, खूप टायर्ड फील झालं. त्यानंतर फक्त लिंबू सोडा आणि लिंबू सरबत वगैरे हे सगळं प्यायलो आणि इमिडिएटली होम टूर मी तुम्हाला दाखवते आत्ता. हा आहे कपबोर्ड, खूप स्पेसियस असा कपबोर्ड होता. त्यामध्ये सगळ्या वस्तू आमच्या मस्त आरामात बसल्या होत्या. साईडला वॉशरूम होता, वॉशरूमसुद्धा खूप छान होता. ॲक्च्युली वॉशरूममध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, म्हणजे गिझर, आपलं गरम पाणी वगैरे, थंड पाणी जसं आपल्याला हवं आहे तसं, शॉवर जेल वगैरे, शॅम्पू, सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या. त्याशिवाय इकडे टेलिफोन वगैरे सुद्धा अवेलेबल होता. जसं की मी हे सगळं तुम्हाला सांगते कारण पहिला जो आमचा हॉटेल होता तो नियर बाय टिटॉज होता कलंगूट बीचमध्ये आणि तो एवढा काही खास नव्हता. आणि आमची एक बिगेस्ट मिस्टेक झाली की आम्ही त्याचा रिव्ह्यूसुद्धा चेक केला नव्हता, रेटिंगसुद्धा पाहिला नव्हता. रेट तिकडे खूप जास्त होता, पण ठीक आहे, इट्स ओके. एकच दिवस इथे स्टे केलं. रात्री 9 वाजता पोचलो आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजता आम्ही तिथून निघालो. 11चं चेकआउट होतं, तरीसुद्धा 9 वाजता निघालो. आणि हे बघा इकडे डार्क फॅन्टसी जे मी खाऊ आणला होता सो ऑब्वियसली ठेवणार साईडला. आणि कॉफी वगैरे अमोल प्यायले. मी काही कॉफी ॲज सच पिलेली नाही आहे कारण मी काही पित नाही लहानपणापासून. आणि अमोल इकडे मॅच बघतायत, त्यांना मॅच बघायची होती, त्यामुळेच आम्ही लवकर आलो. आणि अमोलचं म्हणणं होतं की आपण इकडे येऊन थोडंसं रेस्ट करू कारण आम्ही तिकडे ना खूप चढलो होतो आणि त्यानंतर मग इकडे येऊन थोडं रेस्ट केलं. पुन्हा मला बाहेर जायचं होतं, सो विचार केला की बाहेर जाण्या अगोदर इकडे थोडं थांबू आणि अमोल मॅचसुद्धा बघतील थोडीफार. आणि हे बघा इथे बाल्कनीसुद्धा आहे बाहेर आणि या बाल्कनीमधून जो नजारा होता ना बाहेरचा एक नंबर होता. सकाळी तर लाईटिंग्स वगैरे नव्हत्या, बट रात्री ज्या लाईट्स होत्या ना त्याने अजून ऑसम वाटत होतं. आणि मी खूप सारे फोटोज काढले, खरं सांगते. म्हणजे जवळजवळ ना एका पोजवर माझे 20-25 फोटोज होते. त्यातले बरेचसे मी डिलीट केले या कारणाने की अरे यार एवढं जर सगळं भरलं तर आपल्या लक्षातही येत नाही आपला कोणता फोटो चांगला आहे. आणि हे बघाच तुम्ही नजारा. मला हा रिसॉर्ट फार आवडला, पण अपकमिंग व्लॉग्समध्ये तुम्हाला समजेल की आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आणि तोसुद्धा खूप छानच होता नो डाऊट. पण पुन्हा आम्ही चेंज केला, इकडे 2 दिवस राहिलो आणि पुढच्या अजून 1 दिवस आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये राहिलो. सो चलो आपण भेटूयात. तर आता काही पुढचा जो प्लॅनिंग आहे आमचा बस भटकायचा आहे, फिरायचा आहे. इकडे अजून आम्ही 2 दिवस आहोत. सो एनिवे आपण भेटूयात नंतर. दाखवते मी तुम्हाला काय काय करतोय ते. सी यू. आज आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या जो रिसॉर्ट आहे त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊयात आणि बघूयात आपण टेस्ट करून. सो जर आपल्याला आवडलंच तर आपण उद्याचा लंचसुद्धा नाही करू शकत कारण उद्या हे मंडे आणि माझ्या लक्षात नाही आलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एनिवे चलो भेटूयात. डिनरला स्टार्टला आम्हाला डाऊट होता की चांगलं असेल नसेल. रिसॉर्ट तर खूप ऑसम होता, बट फूड चांगलं आहे नाही आहे हा डाऊट होता. त्यामुळे आम्ही थोडंसंच पहिलं ऑर्डर केलं, बट फूड वॉज ॲन ऑसम, खूप छान होता. तर मित्रांनो आता आम्ही पुन्हा आलेलो आहोत सुपर मार्केटमध्ये. आणि जोक असा आहे की इकडे आल्यानंतर पुन्हा अमोलने एवढं सगळं काढलं आहे. पहिला ते थंड ठिकाणी चाललेले आहेत, थंड गोष्टी घ्यायला, आणि त्याच्यामध्ये अजून हे सुद्धा ॲडअप झालं. हे काय डी जिंजर आणि अद्रकचं फ्लेवर. याच्यामध्ये हे आहे बदाम ड्रिंक आहे, फ्लेवर्ड मिल्क होता तो. पाण्याच्या बाटल्या बघायच्यात ना आपल्याला. पाण्याची बॉटल साधीच घेऊ मोठी बॉटल ती ऑक्सिडाइज पण आपल्याला पाण्याची कुल्फी. आईस्क्रीम नको, आईस्क्रीम मेल्ट होईल. हे जे घेतलंय ते इनफ. गेली 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 गेली. नको ड्यूड आईस्क्रीम. तो ओरिओ फ्लेवर होता ना. ओरिओ नको ना मला, ओरिओ नाही म्हणजे आवडत नाही असं ना म्हणू शकत नाही, बट ओरिओ बिस्किट वगैरे आपण खातो ना, काहीतरी युनिक जर घ्यायचं असेल तर युनिक, अदरवाईज नाही घेतलं तरी ओके. ऑलरेडी आपल्याकडे थंडसाठी भरपूर काय काय आहे. एवढा मोठा नको, कोण खाईल. हे काय मला समजलं नाही. देसी कुल्फी बरं ठीक आहे, तुम्ही खाल ना. आहेच पण आपल्याकडे. हां तर कॉफीच्या ह्याच्यामध्ये आहे. हे मफिन्स घ्यायचे ना. हे काय घेतलं ना.
आपण स्ट्रॉबेरीवाला मस्त लागत होतं ना काही छान होतं. सेम ते हां, व्हेज आहे की काय ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल की. व्हेज आहे व्हेज. ते मला आता Orange. व्हेज दिसतं तेव्हा मला समजलं. ऑरेंज घ्यायचं असेल घेऊ शकतो Orange. तुम्हाला. रेड वेल्वेट फ्लेवर. काय नसतं फ्लेवर. तुला माहिती आहे. ओके. एनिवे मला असं वाटतं की कितीही घेतलं कितीही खाल्लं तरी कमीच. आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये येऊन मस्त एन्जॉय केलं, चिल केलं. आणि गुड नाईट तुम्हा सर्वांना. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.